Hello students, welcome to all of you. In today's lecture we are going to study endorsement Vima Rider. Okay. आजच्या लेक्चर मध्ये आपण विमा रायडर म्हणजे एंडोर्समेंट म्हणजे काय ओके हे अभ्यासणार आहोत. काय सांगितले तुम्हाला विमा रायडर म्हणजे पुरवणी विमा. आणखी सोप्या शब्दात सांगायचं तर मूळ विमा पॉलिसी सोबत देण्यात येणारा सहकारी विमा. बघा विमा रायडर म्हणजे पुरवणी विमा आणि आणखी सोप्या भाषेत जर सांगायचं म्हटलं तर मूळ विमा पॉलिसी बरोबर देण्यात येणारा विमा. विमा रायडरचे दोन प्रकार पडतात. देअर आर टू टाइप्स ऑफ एंडोर्समेंट. सो रायडरचे दोन प्रकार पडतात. सो फर्स्ट वैयक्तिक विमा पॉलिसी बरोबर घेता येणारा रायडर. वैयक्तिक विमा पॉलिसी बरोबर घेता येणारा रायडर. आणि दुसरा समूह विमा पॉलिसी बरोबर घेता येणारा रायडर. लक्षात घ्या रायडरचे किती प्रकार पडतात तर रायडरचे दोन प्रकार पडतात. त्यामध्ये पहिला वैयक्तिक विमा पॉलिसी बरोबर घेता येणारा रायडर आणि दुसरा समूह विमा पॉलिसी बरोबर घेता येणारा रायडर. वैयक्तिक विमा पॉलिसी बरोबर घेता येणारे रायडर आणि दुसरा समूह विमा पॉलिसी बरोबर घेता येणारे रायडर. विविध कंपन्यांच्या विमा पॉलिसी बाबत रायडर उपलब्ध असतात. योग्य रायडरची निवड करणे आणि त्याची उपयुक्तता हे आपल्यासाठी योग्य आहे का नाही हे समजून घेणं आवश्यक असतं. बघा विविध कंपन्या पॉलिसी बाबत रायडर हे उपयुक्त असतात. ओके परंतु ते आपल्यासाठी योग्य आहे का नाही हे समजून घेणं इथं विमेदाराचं काम आहे आणि विमेदाराला ते आवश्यक आहे. सो रायडर म्हणजे मूळ विमा पॉलिसी बरोबर मिळू शकणारे अधिकचे फायदे. रायडर म्हणजे मूळ विमा पॉलिसी बरोबर मिळू शकणारे अधिकचे फायदे किंवा संरक्षण. बघा रायडर म्हणजे काय सांगितलंय मूळ विमा पॉलिसी जी असते त्या पॉलिसी बरोबर जे काही अधिकचे फायदे दिले जातात विमेदाराला त्याला रायडर असं म्हणलं जातं. तर रायडर म्हणजेच पुरवणी विमा असंही म्हटलं जातं. रायडरला ऑर शब्द तुम्ही पुरवणी विमा असंही म्हणू शकता. विमा रायडर म्हणजेच पुरवणी विमा असंही म्हणू शकता. ओके काय सांगितलं रायडर म्हणजे मूळ विमा पॉलिसी जी असते त्यामुळे काय सांगितलंय बघा मूळ विमा पॉलिसी बरोबर मिळू शकणारे अधिकचे फायदे किंवा संरक्षण हे म्हणजेच रायडर होय. रायडरमुळे विविध धोक्यांपासून संरक्षण हे वाढवता येतं. बघा रायडरमुळे काय होतं जे विविध धोके असतील या धोक्यापासून संरक्षण वाढवता येतं आणि विमा पॉलिसी गरजेनुसार बनवून घेता येते. ओके रायडरमुळे विमा पॉलिसी ही काय होते गरजेनुसार बनवून घेता येत असते. रायडरची वैशिष्ट्ये बघा कोणती कोणती आहेत. तुम्हाला 6 वैशिष्ट्ये रायडरची दिलेली आहेत. तर रायडरची 6 वैशिष्ट्ये आहेत मग ती कोणती कोणती आहेत. त्यामध्ये रायडर हे विमाधारकांसाठी ऐच्छिक असतं. बघा MCQ ला विचारलं जाऊ शकतं. रायडर हे विमाधारकांसाठी ऐच्छिक असतं. रायडरसाठी हप्ता हा थोडा जास्त द्यावा लागतो. लक्षात घ्या जितक्या जास्त प्रमाणात स्पेशल सर्व्हिसेस विमा कंपनी विमेदाराला देत असते त्यासाठी जास्तीत जास्त आणि अधिकचा विमा हप्ता विमेदाराला आकारला जात असतो. ओके देन दुसरं वैशिष्ट्य तुम्हाला आहे रायडरमुळे अधिक विमा संरक्षण मिळतं. रायडरमुळं जे विमा संरक्षण दिलं जातं ते जास्त प्रमाणात दिलं जातं. रायडरमुळे अधिक विमा संरक्षण मिळते मात्र त्यात बचतीचा समावेश नसतो. बघा रायडरमुळे अधिक विमा संरक्षण मिळतं परंतु त्यामध्ये बचत नसते. बचतीचा समावेश त्यामध्ये नसतो. म्हणून रायडरच्या समावेशामुळे विमाधारकाला मिळणारी मॅच्युरिटी रक्कम वाढत नाही.
म्हणून विमाधारकाला मिळणारी मॅच्युरिटी रक्कम वाढत नाही. त्यामध्ये क्लेमची वेळ आली तर बघा, क्लेमची वेळ जर आली यामध्ये तर मात्र समाधानकारक रक्कम मिळते. क्लेमची वेळ जर आली तर तिथं समाधानकारक रक्कम मिळते. आणि ते रायडरमुळे साध्य होते. ते कशामुळे? रायडरमुळे काय होतंय? साध्य होते. त्यानंतर बघा, घेतलेल्या सर्व रायडर्सचा एकत्रित हप्ता मूळ पॉलिसी हप्त्याच्या 30% जास्त असू शकत नाही. घेतलेल्या सर्व रायडर्स जे असतील ते घेतलेल्या सर्व रायडर्सचा एकत्रित हप्ता मूळ पॉलिसी हप्त्याच्या 30% जास्त असू शकत नाही. घेतलेल्या सर्व रायडर्सचा बघा, जे काही घेतलेले रायडर्स आहेत त्या सर्व रायडर्सचा हप्ता बघा, काय सांगितले तुम्हाला यामध्ये? रायडर्स घेणं हे विमाधारकांसाठी ऐच्छिक असतं. रायडर्ससाठी विमाधारकांना विमेदारांना हप्ता हा थोडा जास्तीचा आकारला जातो. दुसरं वैशिष्ट्य आहे, रायडरमुळे अधिक विमा संरक्षण मिळतं. बघा, रायडरमुळे जास्तीत जास्त विम्याचं संरक्षण हे दिलं जातं, परंतु जास्त विम्याच्या संरक्षणासाठी विमेदाराला जास्तीत जास्त विमा हप्ता सुद्धा इथं पे करावा लागतो. देन मात्र त्यात बचतीचा समावेश नसतो. म्हणून रायडरच्या समावेशामुळे बघा, रायडरचा समावेश झाल्यामुळे बघा, रायडरला जास्तीत जास्त विमा संरक्षण मिळतं, परंतु बचतीचा समावेश त्यामध्ये असतो का? तर बचत ही रायडर्स मध्ये येत नाही. म्हणून रायडरच्या समावेशामध्ये विमाधारकाला मिळणारी मॅच्युरिटी रक्कम ही वाढत नाही. काय सांगितलंय? म्हणून रायडरच्या समावेशामध्ये विमाधारकाला मिळणारी मॅच्युरिटी रक्कम वाढत नाही. क्लेमची वेळ आली तर मात्र त्या समाधानकारक रक्कम क्लेमची वेळ आली तर मात्र समाधानकारक रक्कम तिथं मिळते. योग्य नुकसान भरपाई हेच तर विमा घेण्याचे मुख्य उद्दिष्ट आहे. योग्य नुकसान भरपाई हे तर विमा घेण्याचे मुख्य उद्दिष्ट आहे आणि ते रायडर्समुळे साध्य होते. अशामुळे साध्य होते विमा रायडर्समुळे हे उद्दिष्ट साध्य होतं. देन तिसरं वैशिष्ट्य आहे, घेतलेल्या सर्व रायडर्सचा एकत्रित हप्ता मूळ पॉलिसी हप्त्याच्या 30% जास्त असू शकत नाही. बघा, घेतलेल्या सर्व जे रायडर्स असतील त्या सर्व रायडर्सचा एकत्रित जर हप्ता केला तर तो मूळ पॉलिसीच्या हप्त्याच्या 30% जास्त असू शकत नाही. चौथा वैशिष्ट्य, यामध्ये कोणत्याही एका रायडर्सची रक्कम मूळ रकमेपेक्षा जास्त नसते. कोणत्याही एका रायडर्सची रक्कम मूळ रकमेपेक्षा जास्त नसते. त्यानंतर पाचवं, एकदा रायडर घेतल्यावर नवीन पॉलिसी पूर्वसूचना देऊन वर्षभरात बंद करता येते. बघा, ज्या वेळेला रायडरचे वैशिष्ट्य तुम्हाला सांगितले, ज्या वेळेला रायडर हा एकदा घेतला जातो, रायडर एकदा घेतल्यानंतर नवीन पॉलिसीची पूर्वसूचना देऊन वर्षभरात बंद करता येते. सुरुवातीला रायडर घेतले नसेल तर नंतर कोणत्याही नवीन पॉलिसी वर्षात घेता येते. रायडरमुळे सर्वंकष विमा संरक्षण हे मिळते आणि त्याचा हप्ता तुलनेने अतिशय कमी असतो. कसा असतो? रायडर्समुळे सर्वंकष विमा संरक्षण हे मिळतं, परंतु त्याचा जो हप्ता असतो हा तुलनेने अतिशय कमी असतो. ओके, अतिशय कमी असतो.
सो या पद्धतीने आपण काय पाहिले, रायडर्स म्हणजे काय. रायडर्सच्या अगोदर आपण एक पाहिलं ते म्हणजे रायडर्सच्या अगोदर आपण पाहिलाय तो पॉइंट म्हणजे कव्हर नोट म्हणजेच कच्चं विमापत्र. ओके, सो एंडॉर्समेंट नंतर रिन्युअल नोटीस, एंडॉर्समेंट नंतर रिन्युअल नोटीस आहे. रिन्युअल नोटीस म्हणजेच नूतनीकरण. नूतनीकरणामध्ये बघा, साधारणपणे विम्याची मुदत 1 वर्ष मुदतीची, साधारणपणे विम्याची मुदत 1 वर्ष मुदतीची असते. त्यामुळे मुदत संपल्यानंतर त्या विमापत्राचे नूतनीकरण करणे आवश्यक ठरते. बघा, साधारणपणे विम्याची मुदत ही 1 वर्ष मुदतीची असते. ओके, त्यामुळे मुदत संपल्यानंतर त्या विमापत्राचं नूतनीकरण करणं आवश्यक ठरतं. विमा कंपनी विमेदाराला विमापत्राच्या नूतनीकरणाबाबत सूचना पाठवत असते. विमा कंपनी ही विमेदाराला विमापत्राच्या नूतनीकरणाबाबत काय करते, सूचना पाठवते. विमापत्राची मुदत संपण्यापूर्वी, लक्षात घ्या, विमापत्राची मुदत ही संपण्यापूर्वी नूतनीकरण करण्याची विनंती सूचनापत्रामध्ये केली जाते. काय सांगितलंय यामध्ये, विमापत्राच्या नूतनीकरणाबाबत सूचना इथं पाठवली जाते. विमापत्राची मुदत संपण्यापूर्वी नूतनीकरण करण्याची विनंती सूचनापत्रामध्ये केली जाते. ओके, देन त्यानुसार विमा हप्ता भरून विमापत्राचे नूतनीकरण करावे लागत असते. त्यानुसार विमा हप्ता हा भरून विमापत्राचं काय करावं लागतं, नूतनीकरण करावं लागत असतं. काही विमा कंपन्या नूतनीकरणाचा विमा हप्ता भरण्यासाठी 15 दिवसांची सवलत देत असतात. बघा काय सांगितलं जातंय, काही विमा कंपन्या नूतनीकरणाचा विमा हप्ता भरण्यासाठी 15 दिवसाची सवलत देत असतात. त्या सवलतीच्या मुदतीमध्ये विमा हप्ता जर भरला तर विमापत्राचे नूतनीकरण इथं केलं जातं असं म्हटलं गेले. ओके, काय सांगितलंय, साधारणपणे विम्याची मुदत ही 1 वर्षाची असते. ओके, किती वर्षाची असते, विम्याची मुदत 1 वर्षाची असते. साधारणपणे विम्याची मुदत किती वर्षाची असते, 1 वर्षाची. तुम्हाला हे विचारलं जाऊ शकतं एक्झाम मध्ये. त्यामुळे मुदत संपल्यानंतर त्या विमापत्राचं नूतनीकरण करणं आवश्यक असतं. त्यामुळे मुदत संपल्यानंतर त्या विमापत्राचं नूतनीकरण करणं आवश्यक असतं. ओके, आवश्यक ठरतं. विमा कंपनी विमेदाराला विमापत्राच्या नूतनीकरणाबाबत, विमा कंपनी काय करते, विमेदाराला विमापत्राच्या नूतनीकरणाबाबत सूचना पाठवत असते. ओके, विमापत्राची मुदत संपण्यापूर्वी विमापत्राची मुदत संपण्यापूर्वी नूतनीकरण करण्याची विनंती सूचनापत्रामध्ये केली जाते. बघा, विमापत्राची मुदत संपण्यापूर्वी नूतनीकरण करण्याची विनंती सूचनापत्रामध्ये केली जात असते. त्यानुसार विमा हप्ता भरून विमापत्राचे नूतनीकरण करावे लागते. त्यानुसार बघा, विमा हप्ता भरून विमापत्राचं नूतनीकरण करावं लागतं. काही विमा कंपन्या नूतनीकरणाचा विमा हप्ता भरण्यासाठी 15 दिवसाची सवलत देतात. काही विमा कंपन्या काय करतात, जर आपल्याला नूतनीकरण करायचं असेल तुम्हाला आणि त्याचा हप्ता जर भरायचा असेल तर त्यासाठी 15 दिवसाची मुदत तुम्हाला दिली जाते. आणि त्या सवलतीच्या मुदतीमध्ये
विमा हप्ता जर भरला तर त्यावेळेला नूतनीकरण विमापत्राचं केलं जातं. ओके. त्यानंतर शेवटच्या दिवशी जर तुम्ही विमा विमा नूतनीकरणाचा विमा हप्ता जर भरला तर तुम्हाला तिथं फाईन लागू शकतो. ओके. आम्हाला तिथं फाईन लागू शकतो. सो काय सांगितलंय, विमा कंपन्या नूतनीकरणाचा विमा हप्ता भरण्यासाठी 15 दिवसाची सवलत देतात. त्या सवलतीमध्ये त्या मुदतीमध्येच विमा हप्ता जर भरला तर तिथं विमा पत्राचं नूतनीकरण केलं जातं. या पद्धतीने आपण काय पाहिले, रिन्युअल नोटीस म्हणजेच नूतनीकरण. ओके. देन त्यानंतर काय सांगितलंय, विम्यासाठी इतर कागदपत्राची पूर्तता. विम्यासाठी इतर कागदपत्रांची पूर्तता. त्या अगोदर आपण विम्याची आवश्यकता बघूया. ओके. विम्याची आवश्यकता बघूया. विम्याची आवश्यकता ही तुम्हाला वेगवेगळ्या पॉईंटमध्ये सांगता येईल. त्यामध्ये सामान्य व्यक्ती असेल, व्यापारी वर्ग असेल, उद्योजकांना मदत असेल, आयात निर्यात व्यापारासाठी आवश्यक असेल, कृषी क्षेत्रास मदत असेल, ठेवींना सुरक्षितता प्राप्तीसाठी आवश्यक असेल. बघा, विम्याची आवश्यकता किती ठिकाणी पडत असते आपल्याला. त्यानंतर सेवा व्यवसायांसाठी आवश्यक, व्यवसायांचा विकास करण्यासाठी आवश्यक, कर्मचारी वर्गासाठी आवश्यक आहे, औषधोपचार व शस्त्रक्रिया खर्च तरतुदीसाठी आवश्यक आहे, शांतता आणि सौहार्दपूर्ण जीवनासाठी आवश्यक आहे, तळागाळातील व्यक्तींना म्हणजे गोरगरीब जनतेला विमा संरक्षण किती आवश्यक आहे हे आपण बघूयात. काय सांगितले, सामान्य व्यक्तींना समाजामध्ये मनुष्य वावरत असताना तो आर्थिक अथवा सामाजिक दृष्ट्या कितीही लहान अथवा मोठा असो. बघा, समाजामध्ये मनुष्य हा वावरत असताना तो आर्थिक दृष्ट्या अथवा सामाजिक दृष्ट्या कितीही लहान अथवा मोठा असो, त्याची गणना सामान्य व्यक्ती म्हणून केली जाते. त्याची गणना कशी केली जाते, सामान्य व्यक्ती म्हणून केली जाते. अशा व्यक्ती समाजात म्हणजे व्यापार, व्यवसाय ठिकाण, बाजारपेठ, धर्मस्थळ, सामाजिक संस्था, कला किंवा क्रीडा क्षेत्र, संगीत क्षेत्र, अगर सार्वजनिक उद्यान इत्यादी ठिकाणी जर वावरत असतात, त्यांना धोका सर्वत्र जाणवतो. त्यांना धोका हा सर्वत्र जाणवत असतो. जीवितास धोका कधी निर्माण होईल हे सांगता येत नाही. ओके. जीवितास धोका हा कधी निर्माण होईल हे सांगता येतं का, तर हे सांगता येत नाही. धोका केव्हाही अथवा कसाही निर्माण होतो. धोका केव्हाही अथवा कसाही निर्माण होतो. अपघातामुळे अपंगत्व येणे. बघा, अपघातामुळे अपंगत्व येणे अथवा मृत्यू येण्याची शक्यता असते. त्याचा परिणाम म्हणजे अशा व्यक्तींवर अवलंबून असणारी त्याची पत्नी, त्याची मुले, त्याची आई वडील व अन्य लोकांसाठी काय होते, ती मोठ्या प्रमाणात आर्थिक झळ सोसावी लागत असते. व्यक्तीला अपंगत्व जर आलं तर ती व्यक्ती असहाय्य होते. असहाय्य जीवन त्या व्यक्तीला जगावं लागतं. अशा परिस्थितीवर विमा हा उपाय ठरत असतो. काय होतंय, अशा परिस्थितीवर विमा हा उपाय ठरत असतो. मृत्यू अथवा अपंगत्व टाळता येत नसलं तरी त्याची भयावहता, त्याची भीती कमी करण्याच्या दृष्टीने विमा हा अत्यंत उपयोगी ठरत असतो. बघा, सामान्य व्यक्तीसाठी काय सांगितलंय, समाजामध्ये मनुष्य वावरत असताना तो आर्थिक अथवा सामाजिक दृष्ट्या कितीही लहान असला तर किंवा मोठा असला तर त्याची गणना सामान्य व्यक्ती म्हणूनच केली जात असते. ओके. अशा व्यक्ती समाजात म्हणजे व्यापार, व्यवसाय ठिकाण, बाजारपेठ, धर्मस्थळ, सामाजिक संस्था, कला किंवा क्रीडा क्षेत्र,
संगीत क्षेत्र अगर सार्वजनिक उद्यान इत्यादी ठिकाणी वावरत असतात त्यांना धोका सर्वत्र असतो. ओके, त्यांना धोका हा सर्वत्र जाणवतो. जीवितास धोका कधी निर्माण होईल हे सांगता येत नाही. धोका केव्हाही अथवा कसाही निर्माण होतो. अपघातामुळे अपंगत्व येणे अथवा मृत्यू येण्याची शक्यता जास्तीत जास्त असते. त्याचा परिणाम म्हणजे अशा व्यक्तींवर अवलंबून असणारी त्याची पत्नी असेल, मुले असतील, आई वडील असतील व अन्य लोकांना मोठी आर्थिक झळ सोसावी लागत असते. व्यक्तीला जर अपंगत्व आलं तर व्यक्तीला असहाय्य जीवन हे जगावं लागत असतं आयुष्यामध्ये. बघा, जर एखाद्या व्यक्तीला अपंगत्व आलं तर ती व्यक्ती असहाय्य जीवन जगत असते. आपल्या आयुष्यामध्ये असहाय्य जीवन ती व्यक्ती जगत असते. अशा परिस्थितीवर विमा हा एक उपाय ठरतो. मृत्यू अथवा अपंगत्व टाळता येत नसले तरी, बघा, मृत्यू किंवा अपंगत्व टाळता येत नसलं तरी त्याची भयावहता कमी करण्याच्या दृष्टीने, त्याची भीती कमी करण्याच्या दृष्टीने विमा हा अत्यंत आवश्यक ठरतो. विमा कसा ठरतो? अत्यंत आवश्यक ठरतो. समाजात व्यापारी वर्ग विविध वस्तू आणि सेवांचा समाजाला पुरवठा करून समाज जीवन सुस्थिर ठेवण्यास मदत करत असतात. समाजामध्ये व्यापारी वर्ग विविध वस्तू आणि सेवांचा समाजाला पुरवठा करतात आणि समाज जीवन सुस्थिर ठेवण्यास काय करत असतात? मदत करत असतात. व्यापारामध्ये भाग घेणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या जीवितास केव्हाही धोका संभावू शकतो. काय सांगितलंय? व्यापारामध्ये भाग घेणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या जीवनास केव्हाही धोका संभावू शकतो. अपघाताने व्यवसाय ठिकाणाची हानी होणे, आगीमुळे मालाची हानी होणे, भूकंप, अतिवृष्टी, दरड कोसळणे अथवा अन्य कारणाने मालाची नासाडी होणे, नोकरास अपंगत्व अथवा मृत्यू येणे आणि असं जर झालं तर नुकसान भरपाई आपल्याला द्यावी लागत असते. त्यामुळे काय होतं की नुकसान हे आपलं मोठ्या प्रमाणात होतं. ओके, नोकर वर्ग अप्रामाणिक जर निघाला तर रक्कम अथवा वस्तूंचा अपहार केल्याने नुकसान होते. नोकर वर्ग अप्रामाणिक जर निघाला तर रक्कम अथवा वस्तूंचा अपहार केल्याने इथं काय होतं? नुकसान हे होत असतं. सामाजिक दंगे अगर लुटालूट तसेच चोरी यामुळे नुकसान होत असते. अशा वेळी विम्याची आवश्यकता स्पष्ट होते. स्पष्ट होते. विमा जीवितहानीची भरपाई करू शकत नाही. विमा हा जीवितहानीची भरपाई करू शकत नाही, परंतु आर्थिक नुकसानीची भरपाई करता येते विम्याला. बघा, विमा हा जीवितहानीची भरपाई करू शकतो का? तर नाही, परंतु विमा आर्थिक नुकसानीची भरपाई करू शकतो. ओके, आणि व्यापार कार्य हे निरंतर चालू ठेवण्यास मदत करू शकतो. त्यानंतर उद्योजकांना मदत. देशातील लहान मोठे उद्योजक, स्वयंरोजगार करणाऱ्या व्यक्ती आणि कुटीरोद्योग. देशाच्या सर्वांगीण विकासात महत्त्वाची भूमिका बजावत असतात. अशा प्रकारची भूमिका पार पाडत असताना उद्योगांच्या उभारणीच्या क्षणापासून ते उद्योगांचे कार्य चालू होईपर्यंत आणि नंतरच्या काळात त्यांना अनेक धक्के सहन करावे लागतात. त्यात नैसर्गिक धोक्यांमुळे उद्योगाची हानी होणे, अपघातामुळे हानी होणे, कर्मचाऱ्यांनी केलेला असहकार अथवा हिंसक कृत्यांमुळे नुकसान होणे, कर्मचाऱ्यांना पूर्ण किंवा तात्पुरती विकलांगता येणे, कामगारांच्या अप्रामाणिकपणामुळे नुकसान होणे इत्यादीमुळे उद्योग तात्पुरता अथवा दीर्घकाळ बंद होण्याची शक्यता इथं असते.
परंतु उद्योगाचे कार्य नवीन जोमाने चालू करावे लागते. यासाठी विमा ह्या साधनांची आवश्यकता असते. विमा उद्योगांना सोसाव्या लागणाऱ्या हानीची भरपाई करून उद्योगाचे कार्य पुन्हा सुरू ठेवण्यास मदत करीत असतो. देशातील औद्योगिक क्षेत्रांचे कार्य विम्याच्या हानी भरपाईच्या हमी आणि दिलासा यावर चालू असते. त्यानंतर बघा आयात निर्यात व्यापारासाठी आवश्यक. यामध्ये काय सांगितलंय, देशाच्या आर्थिक विकासामध्ये आयात निर्यात व्यापार विशेष महत्वाची भूमिका बजावत असतो. देशाच्या आर्थिक विकासात आयात निर्यात व्यापार हा विशेष आणि महत्वाची भूमिका बजावत असतो. सागरी मार्गाने लाखो टन मालाची साधन सामग्री वाहतूक सुरू असते. बघा, सागरी मार्ग जो असेल त्या सागरी मार्गाने लाखो टन मालाची साधन सामग्रीची वाहतूक काय असते, सुरू असते. धोका आणि हानीची शक्यता सर्वत्र उपलब्ध असते. आणि त्यामुळे मालाची आणि जहाजाची मोठी हानी होऊ शकते. त्यामुळे काय होतं, मालाची आणि जहाजाची मोठी हानी होऊ शकते. विमा आयात निर्यात व्यापारात सहभागी होणाऱ्या संस्था आणि व्यापाऱ्यांना हानीची भरपाई करण्याची हमी देत असतो. त्यामुळं आयात निर्यात व्यापार हा सतत चालू असतो, कंटिन्यू चालू असतो. आणि आयात निर्यात व्यापार हा नियमितपणे चालू राहण्याच्या दृष्टीने विमा हा अतिशय महत्वाचं काम करत असतो. त्यानंतर कृषी क्षेत्रास मदत. यामध्ये काय सांगितले, देशामधील बहुतेक उद्योगधंदे शेतीवर अवलंबून असतात. बघा, देशामधले जे उद्योगधंदे असतील ते बहुतेक उद्योगधंदे शेतीवरती अवलंबून असतात. त्यामुळे कृषी क्षेत्राची स्थिती कशी आहे यावर उद्योगांचे भवितव्य हे अवलंबून असते. कृषी क्षेत्राची स्थिती कशी आहे याच्यावरती उद्योगाचं भवितव्य काय असतं, अवलंबून असतं. कृषी क्षेत्राचा हंगाम जर चांगला गेला तर उद्योग क्षेत्राचं कार्य चांगल्या प्रकारे सुरू राहतं. बघा, कृषी क्षेत्राचा हंगाम जर चांगला गेला तर उद्योग क्षेत्राचं कार्य चांगल्या प्रकारे सुरू राहतं. तसेच देशातील लघु उद्योग आणि रोजगार टिकून राहण्यास मदत होते. कृषी क्षेत्राचा हंगाम चांगला झाला नाही तर परिस्थिती विरुद्ध असू शकते. बघा, कृषी क्षेत्राचा हंगाम जर चांगला झाला नाही तर तिथं परिस्थिती काय होऊ शकते, विरुद्ध असू शकते. त्यामुळे कृषी क्षेत्राच्या विकासाकडे सरकारचे विशेष लक्ष असते. कृषी क्षेत्रालाही अतिवृष्टी, वादळ, दुष्काळ, टोळधाड, रोगराई इत्यादीची शक्यता असते. कृषी क्षेत्रालाही अतिवृष्टी, वादळ, दुष्काळ, टोळधाड, रोगराई इत्यादीची शक्यता सुद्धा असते. त्यामुळे शेतीचे आणि शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होते. त्यामुळे काय होते, शेतीचं आणि शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान हे होत असते. त्यामुळे शेतकरी वर्ग हा नाउमेद होण्याची शक्यता जास्तीत जास्त असते. काय सांगितलंय, शेतकरी वर्ग नाउमेद होण्याची शक्यता कशी असते, जास्तीत जास्त असते. यावर विम्याचा दिलासा अत्यावश्यक वाटतो. यावरती विम्याचा दिलासा हा जास्तीत जास्त आवश्यक आपल्याला वाटत असतो. विम्यामुळे पिकाची होणारी नुकसानी भरून दिली जाते. विम्यामुळे पिकाचं जे नुकसान होणार आहे ते सुद्धा इथं काय होतं, भरून दिलं जात असतं. यावर विम्याचा दिलासा अत्यावश्यक वाटतो आणि विम्यामुळे पिकाचं जे नुकसान होणार आहे ते तिथं भरून दिलं जातं. शेतकरी वर्ग पुढच्या हंगामासाठी काय करतो, प्रयत्नाला लागतो आणि प्रयत्न आपले करत असतो. काय सांगितलंय, आयात निर्यात व्यापार किती आवश्यक आहे. त्याचबरोबर सामान्य व्यक्तीसाठी विमा खूप आवश्यक आहे.
व्यापारी वर्गासाठी विमा आवश्यक आहे. उद्योजकांसाठी विमा हा अतिशय आवश्यक आहे. त्यानंतर ठेवींना सुरक्षिततेसाठी विमा अतिशय आवश्यक आहे. आयात निर्यात व्यापारासाठी सुद्धा तेवढाच आवश्यक आहे. कृषी क्षेत्रासाठी सुद्धा तेवढाच आवश्यक आहे. कृषी क्षेत्राच्या बाबतीमध्ये एक गोष्ट आहे की जर हंगाम चांगला गेला, कृषी क्षेत्राचं भवितव्य हे त्या हंगामावरती अवलंबून असतं. जर कृषी क्षेत्राचा हंगाम चांगला गेला तर उद्योग क्षेत्राचं कार्य हे चांगल्या प्रकारे सुरू राहणार असतं. त्यामुळे देशातील लघु उद्योग रोजगार टिकून राहण्यास काय होतं, मदत होते. कृषी क्षेत्राचा हंगाम चांगला झाला नाही तर परिस्थिती याच्या विरुद्ध असते. त्यामुळे कृषी क्षेत्राच्या विकासाकडे सरकारचे विशेष लक्ष असते आणि विशेष लक्ष असणं अतिशय आवश्यक आहे. ओके, या पद्धतीने आपण काय काय पाहिले, इंडोर्समेंट, विमा रायडर, रिन्युअल नोटीस आणि प्रपोजल फॉर्म्स. ओके, थँक्यू.